भेंडवळची भविष्यवाणी, देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील. पण बुलढाण्यामधील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला. सुमारे 370 वर्षांपासूनची असलेली भेंडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी, पाऊस, राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. घटमांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील, मात्र ते तणावात राहतील तर देशाची संरक्षण स्थिती ही कमकुवत राहील आणि संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी यंदा पुन्हा अडचणीचे वर्ष ठरू शकते, कारण पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे. मात्र कापूस आणि तीळ यांसारखी पिके भरपूर होतील व त्यांना चांगला भावही मिळेल. यंदाच्या घट मांडणीतील प्रमुख निष्कर्ष: पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल. कापूस आणि तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर राहील. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील. तीळ आणि बाजरीचे पीक भरपूर येईल. देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही. पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलैमध्ये सर्वसाधारण तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी असेल. अनेक भागात महापुरामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अंदाज आणि भाकिते कशावरून व्यक्त केली जातात? घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाच्या राजकीय संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. मातीच्या ढेकळावरून 4 महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो, तर विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कशी राहतील हे सांगण्यात येते. यामध्ये पानविडा हे राजाच्या गादीचे प्रतीक मानले जाते. पान आणि विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक मानले जाते. शेतकरी यावर विश्वास का ठेवतात? घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात. शेतकरीच नव्हे तर बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आजही आशेचा किरण बनली आहे. घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का? घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही बळीराजाच्या मनातील तिचे महत्त्व कमी झालेले नाही. भेंडवळची ही प्राचीन परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून वर्तवलेली भाकिते व्याजदा खरी ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात.